नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशाली किचन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण इथे तोंडी लावण्यासाठी अगदी मस्त कढीपत्त्याची चटणी बनवणार आहोत। ही बघा, ही कढीपत्त्याची चटणी आपल्या स्किनसाठी आणि केसांसाठी खूपच छान आहे। हे बघा, अगदी मस्त ताजा ताजा हिरवागार इथे कढीपत्ता आहे हा। चला तर मग या कढीपत्त्याच्या चटणीची आपण झटपट रेसिपी बघून घेऊया। आज आपण इथे बनवणार आहोत कढीपत्त्याची चटणी। त्यासाठी इथे मी अगदी छान मस्त ताजा आणि हिरवागार असा कढीपत्ता घेतलेला आहे। आता एका भांड्यामध्ये मी ही कढीपत्त्याची सर्व पानं काढून घेणार आहे। इथे एका भांड्यामध्ये मी सर्व कढीपत्त्याची पानं काढून घेतलेली आहेत आणि हा कढीपत्ता गावठी असल्यामुळे याचा वास तर खूपच मस्त येतोय। हे बघा, अगदी छान मस्त हिरवागार असा कढीपत्ता इथे चटणीसाठी घेतलेला आहे। आता या कढीपत्त्याच्या पानांना मी अगदी स्वच्छ धुवून घेणार आहे। इथे अगदी मोकळ्या पाण्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता या पानांना चाळणीमध्ये निथळून छान वाळवून घ्यायचे आहेत। त्यासाठी तुम्ही हा कढीपत्ता एखाद्या कपड्यावरती पसरवून घ्यायचा, म्हणजे तो छान कोरडा होईल। आता कढीपत्त्याच्या चटणीसाठी आपण इथे 1 वाटी कढीपत्ता घेतलेला आहे, अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। इथे मी या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सुकलेल्या, मीठ घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, अगदी 1 छोटी वाटी किसलेलं खोबरं, 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, 1 चमचा जिरं घेतलेला आहे आणि इथे अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे। आमचूर पावडरमुळे आपली कढीपत्त्याची चटणी खूपच छान लागते। आता सगळ्यात अगोदर आपण गॅस पेटवून त्यावरती कढई ठेवून घेतोय आणि यामध्ये आपण हा कढीपत्ता अगदी थोडंसं तेल घालून छान परतवून घ्यायचा आहे। अगदी तो मस्त कुरकुरीत होईपर्यंत त्याला आपण अगदी मंद आचेवरती परतवून घ्यायचं। हे बघा, अगदी थोडंसं तेल घालून हा कढीपत्ता मी अगदी छान चुरचुरीत असा परतवून घेणार आहे। गॅस अगदी कमी ठेवायचा, नंतर आपला कढीपत्ता करपू शकतो। हे बघा, इथं कढीपत्ता मी अगदी मस्त परतवून घेतला आणि एका प्लेटमध्ये काढून घेतला। आता त्याच कढईमध्ये अगदी 1 चमचा तेल घालून त्यावरती आपण शेंगदाणे, तीळ, सुकं खोबरं, जिरं, लाल मिरच्या, लसूण, मीठ चवीनुसार आणि आमचूर पावडर घालून घ्यायची आहे। आता या सर्व जिन्नस आपण तेलावरती अगदी छान खमंग अशा परतवून घ्यायच्या। हे बघा, अगदी कमी गॅसवरती आपण या सर्व वस्तूंना छान परतवून घेणार आहोत आणि या सर्व जिन्नस परतत असताना जो काही वास सुटलेला आहे, वा एकदम मस्त अगदी खमंग असा तिळाचा, शेंगदाण्याचा आणि खोबऱ्याचा वास। आता आपले हे सर्व परतून झाल्यानंतर हे सर्व साहित्य मी एका प्लेटमध्ये काढून घेते। थोडं थंड होऊ द्यायचं आहे।
हे बघा अगदी मस्त छान आपण खमंग असं हे परतवून घेतलं आहे. आता यामध्ये आपण परतवलेला कढीपत्ताही घालून घ्यायचा आहे आणि हे सर्व साहित्य आपण मिक्सरला अगदी छान बारीक करून घेणार आहोत. याची चटणी तयार करतोय. इथे आपलं साहित्य थोडंसं थंड झालं की मग आपण याला मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे. जेवणामध्ये कितीही पदार्थ असते ना मैत्रिणींनो, तरी चटणीची बातच न्यारी. तोंडी लावायला थोडीशी चटणी असली की मग बस. आता हे सर्व साहित्य जे आहे ते आपण मिक्सरला फिरून घ्यायचं. अगदी मस्त अशी आपली कढीपत्त्याची चटणी ते बनवून तयार झालेली आहे. आणि या कढीपत्त्याच्या चटणीचा तो वास एकदम मस्त अगदी घमघमाट छान सुटलेला आहे. अगदी झटपट ही कढीपत्त्याची चटणी आपली बनवून तयार झालेली आहे. ही बघा फ्रेंड्स, इथे आपली कढीपत्त्याची चटणी अगदी मस्त बनवून तयार झालेली आहे. आणि हिचा वास तर एकदम मस्त. तुम्ही सुद्धा ही कढीपत्त्याची चटणी नक्की करून बघा. खायला अतिशय रुचकर चविष्ट लागते. थँक्यू.